नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एका पीडित तरुणीने तक्रार दिली। ती तारीख होती 25 मार्च 2026। या तक्रारीमध्ये या तरुणीने आपल्यावर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा आरोप केला। सोबतच कामाच्या ठिकाणी आपल्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न होतोय, धर्मांतरासाठी दबाव टाकला जातोय, असंही तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं। ही पीडित तरुणी काम करत होती नाशिकच्या TCS मध्ये। पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्र हलवली। संशयित आरोपी असलेल्या दोघांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी जेव्हा संशयित आरोपींचे मोबाईल चेक केले तेव्हा त्यांना तौसिफ अत्तर सोबत उभा असलेल्या एका तरुणाचा फोटो दिसला। पोलिसांना तो सुद्धा संशयित वाटला। पोलिसांनी तपास केला, त्या तरुणाकडून माहिती घेतली आणि समोर आली एक धक्कादायक स्टोरी। नाशिकच्या TCS मध्ये गोपाळचा गुलशन झाल्याची। पण नेमकं घडलं काय? गोपाळचा गुलशन कसा झाला पाहूयात या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी तौसिफ अत्तर आणि दानिश शेखला ताब्यात घेतलं। महिला पोलिसांनाही ऑफिसमध्ये घडत असलेल्या गैरप्रकारांबद्दल पुरावे सापडले आणि त्यानंतर ऑफिसमधल्या टीम लीडर्सचा ग्रुप टार्गेटवर आला। जेव्हा पोलिसांनी तौसिफ अत्तरचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना एक फोटो दिसला। या फोटोमध्ये तौसिफ अत्तर सोबत एक तरुण उभा होता, डोक्यावर गोल टोपी घातलेला। पोलिसांना सुरुवातीला हा सुद्धा आरोपींच्या ग्रुपमधला सदस्य आहे असा संशय आला। त्यामुळे त्यांनी या तरुणाची चौकशी केली तर हा तरुण हिंदू होता। गोपनीयता आणि सुरक्षेसाठी त्याचं बदललेलं नाव सांगण्यात येतंय गोपाळ, पण त्याचा पेहराव पूर्णपणे त्याच्या मुस्लिम समाजातल्या सहकाऱ्यांसारखा होता। पोलिसांनी या तरुणाकडून आणखी माहिती घेतली आणि त्याने पीडित म्हणून तक्रार दिली। या तरुणाचं धर्मांतर करण्याचा, गोपाळचा गुलशन करण्याचा प्रयत्न झाला होता। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार गोपाळ मूळचा नाशिकचा नाही, महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामधून तो नाशिकला जॉबसाठी आला। ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने त्याला एक कॉल सेंटरचं चकचकीत विश्व अंगवळणी पडायला काहीसा वेळ लागला। त्यात ज्युनियर असल्याने तो सिनियर्सच्या सगळ्या गोष्टी ऐकायचा, त्यांच्याशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करायचा। या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार 2022 सालापासून मार्च 2026 पर्यंत त्याच्यासोबत हा प्रकार सुरू होता। आता हा प्रकार म्हणजे नेमकं काय? तर गोपाळच्या तक्रारीनुसार तौसिफ अत्तर, दानिश शेख, शाहरुख शेख, रजा मेमन या संशयित आरोपींनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, त्याला नॉनव्हेज खायला घालून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। पण विषय एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता। मार्च 2023 मध्ये या पीडित तरुणाच्या म्हणजेच गोपाळच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला। त्याच्या कौटुंबिक अडचणी सुद्धा प्रचंड वाढल्या होत्या। त्याने साहजिकच या सगळ्या गोष्टी त्याच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी आणि सिनियरशी शेअर केल्या। त्यावेळी त्याच्या सिनियर्सने त्याच्यावर धार्मिक प्रभाव टाकायला सुरुवात केली। तुझा धर्म चुकीचा आहे, त्यातल्या श्रद्धा आणि प्रार्थना करायची पद्धत चुकीची आहे। जर तुला तुझ्या अडचणींमधून मार्ग काढायचा असेल तर तू आमच्या धर्माच्या प्रथांचं पालन कर, तुझ्या सगळ्या अडचणी सुटतील। प्रचंड अडचणीत असल्यानं आणि मानसिक स्थिती स्थिर नसल्यानं या तरुणाने त्यांचं ऐकायला सुरुवात केली। हीच संधी साधून संशयित आरोपींनी आपल्याला वेगवेगळे धार्मिक व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली। त्यांच्या ओळखीच्या धर्मगुरूंचाही यात समावेश होता असाही दावा या तरुणाने केलाय। पण हा प्रकार सातत्याने घडायला लागल्यावर आपल्यासोबत चुकीचं काहीतरी घडतंय याचा अंदाज या तरुणाला आला। पण तोवर वेळ निघून गेलेली। या तरुणाने आपल्या तक्रारीत सांगितल्यानुसार त्याच्यावरचा दबाव वाढतच होता। त्याचं नाव बदलण्याचाही प्रयत्न करण्यात आला। त्याच्या इच्छेविरोधात त्याला धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याची सक्ती करण्यात आली। त्याच्या धर्माबद्दल अपमानास्पद बोललं गेलं तर त्याच्या कुटुंबाबद्दल सुद्धा अश्लील टिप्पणी करण्यात आली। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या तरुणाने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे की या संशयित आरोपींनी आपल्याला गोल टोपी घालायला लावली, नमाज पठण करायला लावला, लग्न होऊन काही वर्ष झाल्यानंतर सुद्धा मूलबाळ होत नसल्यावरून मूल होत नसेल तर बायकोला माझ्याकडे पाठवून दे अशी टिप्पणी सुद्धा केली। जेव्हा त्याने या सगळ्याला विरोध केला तेव्हा ऑफिसमध्ये बराच राडा झाला आणि तौसिफ अत्तरने त्याच्या दिशेने टेबल फॅन भिरकावला असा आरोप सुद्धा या पीडित तरुणाने केला आहे। पण या सगळ्यातली गंभीर गोष्ट म्हणजे या तरुणाला संशयित आरोपींनी त्याचा पेहराव बदलायला लावला होता। साध्या शर्ट पॅन्टच्या ऐवजी त्याला शेरवानी घालायला लावला, डोक्यावर गोल टोपी घालायला लावली, तुझं नाव बदलल्याचं सांगण्यात आलं। एवढ्यावरच न थांबता त्याचा गोल टोपी आणि शेरवानी घातलेला फोटो सुद्धा काढण्यात आला आणि मग तो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला। मग या तरुणाला सुद्धा त्या ग्रुपमध्ये ऍड केलं आणि तिथेही त्याच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली। त्यात काही माध्यमांनी तौसिफ अत्तर एका तरुणाला गोल टोपी घालत असतानाचा व्हिडिओ प्रसारित केलाय। या व्हिडिओत संशयित आरोपी तौसिफ या टोपीबद्दल, ही टोपी राजस्थानमधून आणल्याचं सांगतोय आणि मग ती टोपी समोरच्या तरुणाच्या डोक्यावर घालतोय।
त्यानंतर हे दोघंही एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. हा व्हिडिओ या पीडित तरुणासोबतचाच असल्याचा दावा करण्यात येतोय. आता हा सगळा प्रकार पुढे आल्यानंतर पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की फोटो आणि पीडित तरुणाचा जबाब या दोन्ही गोष्टी एखाद्या व्यक्तीला ठरवून टार्गेट करणं, त्याच्यावर प्रभाव टाकणं आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी जबरदस्ती करणं या सगळ्याचा एक विशिष्ट पॅटर्न दाखवून देतात. या प्रकरणाचा तपास सुरू असून कथित नेटवर्कची व्याप्ती निश्चित करण्यासाठी डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी करत आहोत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. काही माध्यमांनी या बाबतीत अशा बातम्या दिल्या आहेत की पीडित तरुणाने आपल्या तक्रारीत सांगितलं की तौसिफ अत्तार आपल्यावर प्रचंड दबाव टाकायचा, तो बळजबरीने नमाज पठण करायला लावायचा. एकदा त्याने आपल्यावर बीफ खाण्याची जबरदस्ती केली. जेव्हा या पीडित तरुणाने या सगळ्याबद्दल तक्रार केली तेव्हा त्याच्या तक्रारीची दखल HR कडून घेतली गेली नाहीच, पण भर म्हणजे त्याच्यावरचा वर्कलोड प्रचंड वाढवण्यात आला. तो जेव्हा जेव्हा तक्रार करायचा तेव्हा तेव्हा काम वाढायचं. त्याने केलेल्या कामात चुका काढल्या जायच्या. वरिष्ठांना त्याच्या कामाबद्दलचा रिपोर्ट सुद्धा चुकीचा दिला जायचा. जर आमचं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील असा इशारा देण्याचा प्रयत्न संशयित आरोपींनी एकत्र येत केला, असाही आरोप करण्यात येतोय. काही बातम्यांनुसार या प्रकरणात संशयित आरोपींनी या तरुणाला ऑफिसमधल्या हिंदू मुलींशी जवळीक वाढवायला सांगितलं होतं, पण आपलं लग्न झालेलं असल्यानं आपण या सगळ्याला नकार दिला, त्यावरून सुद्धा आपल्याला टार्गेट करण्यात आलं, असं या तरुणाने आपल्या तक्रारीत म्हणलंय. नाशिकच्या TCS प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या वकिलाने हा सगळा धर्मांतराचा प्रकार नसल्याचा दावा केलाय. वकिलांचं म्हणणं आहे की एकत्र काम करत असताना एकमेकांच्या धर्माबद्दल चर्चा होत असेल, पण याचा अर्थ कोणी धर्मांतरासाठी दबाव टाकतं का? पण आता या प्रकरणात पुढे आलेला फोटो, कथित व्हिडिओ आणि वडिलांचं आरोग्य आणि इतर गोष्टींबद्दल अडचणी असताना या अडचणींचं उत्तर हवं असेल तर आमच्या धर्माच्या प्रथांचं पालन कर, असं म्हणत गोपाळचा गुलशन झाल्याचा आरोप या प्रकरणाची गंभीरता वाढवणारा ठरणार आहे, एवढं नक्की. पण नाशिक TCS संदर्भात होत असलेले आरोप, केले जाणारे दावे, प्रतिदावे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.